विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे भक्ती क्षीरसागर। माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांडकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे ग्रंथालय आले आहे। त्या ग्रंथालयात खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत। त्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकामध्ये मी हे एक पुस्तक घेतलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे 3 आंधळे एक डोळस। या पुस्तकाचे लेखक दत्ता डांगे। या पुस्तकाची किंमत आहे मात्र 27 रुपये। हे पुस्तक खूप छान आहे। या पुस्तकात एक गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण त्या गोष्टीला सुरुवात करूयात। एक महाराज असतो आणि त्याची सेना असते। ती सेना त्या दुसऱ्या लोकांना ठार मारायचं असं त्यांना दिसत असते। मग त्यानंतर त्यांनी सेना तयार केली। मग ते राजा खूप दुष्ट होता। त्या राजाने अनेक लोकांचे डोळे फोडले। फोडल्याच्या नंतर त्याचा इलाज होऊ शकला नाही। मग एक चांगला राजा होता। ते राजा म्हणाला की मी तुम्हाला सांगतो की डोळे कसे ठीक करावेत। मग त्या राजाने एक जडीबुटी त्या माणसाच्या डोळ्याला लावली आणि त्यानंतर त्यांना ती पट्टी बांधली आणि म्हणाले की आता ही 100 दिवस अशीच पट्टी ठेवून राहायची। मग ते माणसं म्हणाले की 100 दिवस आम्ही कशी राहू शकू? ते महाराज म्हणाला की ते मला काही माहीत नाही, पण तुम्हाला राहावे लागेल, त्यानंतरच तुम्ही चांगलं होऊ शकाल। मग ते म्हणाले बरं। मग त्यामधला एक माणूस एका दिवशी जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये ते धडपडून पडला आणि त्याच्या मदतीला कोणी आले नाही। तसेच 1 वर्ष गेले। मग त्याने डोळ्यावरची पट्टी काढली पण तो तरी पण आंधळाच होता, कारण की 100 दिवस होऊन गेले होते। 100वा दिवस आला कीच ते पट्टी काढायची होती। मग ते महाराजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज तुमची कला खोटी निघाली। मग ते म्हणाले की तू मला माझी कला खोटी ठरवू नकोस। 100व्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की 100व्या दिवशी माझ्याकडे या, मग तू का नाही आलास? मग ते म्हणाले की मी धडपडून एका जंगलात पडलो होतो। मग महाराज म्हणाला की तू आला नाहीस, त्यामुळे तुझे डोळे ठीक होऊ शकले नाही। आता तुला पूर्ण वर्ष असंच राहावं लागणार आहे। मग ते म्हणाला की आता मी असं राहू शकत नाही। मग ते महाराज म्हणाला की आता तुला पुढच्या वर्षी ठीक करण्यात येईल। या वर्षी आता काय ते शक्य नाही। मग पुढच्या वर्षीचा दिवस आला आणि तेच दिवस आला। त्या दिवसाच्या नंतर त्यांनी त्या पुन्हा ती दुसरी जडीबुटी लावली आणि ते डोळ्यावरती पट्टी बांधली। ते परत जंगलात गेला, ते पडला, पण 100व्या दिवशीच तो उठला आणि 100व्या दिवशीच त्याने पट्टी काढली। मग ते म्हणाला की चमत्कार झाला, माझे डोळे ठीक झाले। मग राजाला सुद्धा आनंद झाला आणि त्या माणसाला सुद्धा आनंद झाला। ते माणूस म्हणाला की आता मी बघू शकतो आणि माझ्या कुटुंबासोबत कुठे सुद्धा जाऊ शकतो। ते महाराज म्हणाला की हो, आता तू परत अशी गलती करू नकोस। मग ते म्हणाला की हो महाराज, मी परत अशी गलती करणार नाही। मग ते म्हणाला की आता अशी होती ही गोष्ट। खूप छान गोष्ट होती। ती छान गोष्ट खूप आवडली आहे मला। धन्यवाद।